मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार. डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा. सुरक्षित, यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार. तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा, कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन. आमच्या सेवा IVF, IUI उपचार, वंध्यत्व तपासणी, अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला. तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे, कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय. ठिकाण 2रा मजला, संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक पुणे रोड, हॉटेल प्रसाद समोर, संगमनेर. संपर्क 8080 215 215. कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं लोकनियुक्त नवनिर्वाचित नगराध्यक्ष पराग संधान आणि नगरसेवक आढाव यांचा सत्कार केला गेलाय. यावेळी बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहम, गोवर्धन परजने यांच्यासह संचालक मंडळातील सर्व सदस्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात नगराध्यक्ष पराग संधान यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय. कृषी उत्पन्न बाजार समिती आणि नगरपालिकेचा समन्वय अधिक दृढ केला जाईल. शेतकरी, व्यापारी आणि नागरिकांच्या हितासाठी दोनही संस्था एकत्रितपणे काम करतील, असंही नगराध्यक्ष पराग संधान यांनी म्हटलंय. नगरपालिकेच्या वतीनं बाजार समितीसाठी जेवढं सहकार्य शक्य आहे ते सर्व सहकार्य यापुढे केलं जाईल, असंही आश्वासन नगराध्यक्ष संधान यांनी दिलंय. कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वजण मिळून काम करू, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे. शहरातील पायाभूत सुविधा, स्वच्छता, वाहतूक आणि व्यापारी सुविधांवर विशेष भर दिला जाईल, असंही संधान यांनी सांगितलंय. आज जो आमचा आदर तिथे केला त्याबद्दल तर प्रथमतः मी आभारी आहे. आणि मार्केट कमिटीने जो एक आदर्श घालून दिलेला आहे आदरणीय बिपिनदादांच्या मार्गदर्शनाखाली, तर राजकारण झाल्यावर ते राजकारण मतदान झालं का त्या दिवशी सोडून द्यायचं आणि सर्व पक्षीयांनी मिळून ते काम करायचं. आणि त्याचं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आज आपली मार्केट कमिटी आहे. आणि याच धर्तीवर आम्हीसुद्धा नगरपालिकेत विरोधी असतील, आमचे असतील, या सगळ्यांना बरोबर घेऊन शहराचा विकास करणार आहोत. त्याचप्रमाणे ते करत असताना आपल्या मार्केट कमिटीचे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ज्या ज्या काही अडीअडचणी असतील त्या आमच्याकडे ज्यावेळी आपण द्याल तर प्रायोरिटीने त्या सोडवल्या जातील, ही मी आपल्याला आमच्या सर्व नगरसेवकांच्या वतीने ग्वाही देतो. आणि आमचा जो आदर सत्कार केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. नगरपालिकेला बाजार समितीच्या वतीनं जे काही सहकार्य करता येईल ते नक्कीच केलं जाईल. शेतकरी वर्गाच्या अडचणी सोडवण्यासाठी नगरपालिका आणि बाजार समिती एकत्रितपणे प्रयत्न करेल, असं बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहम यांनी नगराध्यक्ष पराग संधान यांना आश्वासित केलंय. गेल्या 20 तारखेला कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अतिशय अटीतटीच्या लढाईमध्ये खरं तर ही विचाराची लढाई होती. त्यामध्ये युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं परागजी संधान साहेब हे लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडून आले. त्याबद्दल मार्केट कमिटीच्या वतीने त्यांचा या ठिकाणी सत्कार केला. त्या सत्काराला ते उपस्थित राहिले. सर्व पार्टीचे संचालक या ठिकाणी आहेत. इथं कुठलं राजकारण न आणताना चारही नेत्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे राजकीय जोडे बाहेर ठेवायची, फक्त विकासाचं विजन इथं या बाजार समितीमध्ये चालू आहे. त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय या ठिकाणी घेतात. त्या अनुषंगानं माननीय प्रसादजी आढाव दोन्ही साहेब या ठिकाणी आले. त्याबद्दल बाजार समितीच्या वतीनं त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो. या ठिकाणी आले त्यांना भावी कोपरगाव नगरपालिकेच्या कामामध्ये खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या हातून कोपरगाव नगरपालिकेचा नावलौकिक व्हावा अशी साईचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. मला नगरसेवकपदी निवडून आल्याबद्दल व नगराध्यक्षपदी परागजी संधान साहेब यांना निवडून आले त्याबद्दल आपण सर्वांनी सर्वपक्षीय एक सत्काराचं आयोजन केलं, त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार मानतो. व या निमित्ताने आपल्याला सर्वांना एकच विश्वास देतो की मी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिवारातलाच सदस्य, तुमचा सदस्य म्हणून कोपरगाव नगरपालिकेमध्ये नेतृत्व करायला संधी मला मिळालेली आहे. आणि आपल्या संस्थेच्या ज्या काही अडीअडचणी असतील ते नगराध्यक्षांच्या साक्षीनं मी आपल्याला आश्वासित करू इच्छितो की आपण आम्हाला कोणतंही काम सांगाल तर आम्ही त्याच्याबद्दल आपल्या कामाबद्दल कटिबद्ध राहू, एवढंच या निमित्ताने सांगतो. व सभापती, उपसभापती व सर्व संचालक मंडळाचे मनापासून, सचिव साहेब आपले पण मनापासून आभार मानतो की आपण आम्हाला बोलवलं
आणि आमचा यथोचित सत्कार केला त्याबद्दल धन्यवाद. या सत्कार सोहळ्यासाठी लक्ष्मणराव शिंदे, साहेबराव लामखडे, संजयराव शिंदे, शिवाजीराव देवकर, बाळासाहेब गोरडे, खंडू फेपाळे, रामदास केकान, प्रकाशराव गोरडे, राजेंद्र निकोले, रावसाहेब मोकळ, अशोकराव नवले, ऋषिकेश सांगळे, रेवणनाथ निकम, रामचंद्र साळुंके तसेच सचिव रणशूर सोपान यांसह मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. वृत्तसंकलन विभाग, सी न्यूज मराठी, कोपरगाव. सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्न कार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेरमध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044.